नमस्कार मित्रांनो, मी विपुल विलास प्रभू तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या कोकण विस्ता या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मी आत्ता आहे कन्नूरमध्ये। कल रात्री कन्नूर कायलोय। इकडे काही जास्त काही शूट केलंय नाही, कारण की मला बरीच कामं होती, त्यामुळे त्याच्यातनं वेळच नाही मिळालो शूट करू का। पण इकडचा एक्सपिरियन्स मी तुमका दुसऱ्या ह्याच्या तरी नवीन व्हिडिओमध्ये सांगेन कसं होतो तो। आता मी आहे कन्नूरच्या हॉटेलमध्ये। बघा तुम्ही इकडे बघशाल ना, दिसतं की नाही मला माहीत नाही, मी बॅक कॅमेरा तुमका नंतर दाखवीन। बघा या कन्नूर रेल्वे स्टेशन त्याच्या समोरच मी रात्री रूम घेतलेली। आणि आत्ता मी चाललोय परत माझ्या मुंबई का। कन्नूरवरनं मी कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट का जाणार। तिकडनं माझी फ्लाईट 7:40 आता वाजल्यात दुपारचे 4। आणि त्याच्यानंतर मी माझी डायरेक्ट मुंबई का फ्लाईट नाही कन्नूरवरून हैदराबाद, आणि हैदराबादवरून फ्लाईट माझी चेंज होणार आणि मी दुसऱ्या फ्लाईटने 11:15 वाजताची फ्लाईट आहे, पण ती मुंबईला जाणार। तर मग मुंबईला जाणार ती काय 1-1:30 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचेल। तर चला, पण ह्या टायमाक ना माझं नशीब एवढं चांगला की येताना डायरेक्ट फ्लाईट मिळाली माका, आणि आता जाताना 2 फ्लाईट आहेत, 1 स्टॉप। जाताना एक छोटा प्लेन कन्नूरवरनं हैदराबादपर्यंत छोटा प्लेन आणि त्याच्यानंतर हैदराबादवरनं मुंबई का मोठा प्लेन। मग ह्या एका राऊंडमध्ये सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स माका घेता येता। चला तर मग आता मी आहे ना, ओला उबेर बुक होत नाही, तर मी आहे ना रिक्षा बोलवलोय। तर ती रिक्षा आता येत 5-10 मिनिटात। तर मग त्या रिक्षेन मी कन्नूर रेल्वे स्टेशनवरनं कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट का जाणार। चला तर मग एन्जॉय करूया परत विमानाचा प्रवास। आता बघू शकता मी इथे खाली आलोय रिक्षा पकडायला। ओके, रिक्षा पकडायला आता खाली आलोय आणि या रिक्षातून आपण आता एअरपोर्टला जाणार आहे। यांचं नाव आहे अभि। मला इथून एअरपोर्टला जायला रिक्षा किंवा ओला उबेर भेटत नव्हत्या, पण माझ्या ओळखीतले एक जेकब वर्गीस म्हणून आहेत, त्यांनी मला ही रिक्षा अरेंज करून दिली आहे। बिग थँक्स फॉर वर्गीस सर। तुम्ही अभिभाईच्या हातावरती बघू शकतास की अभिभाई हातावरती गिअरचा टॅटू काढला ना। माका आधी काय कळालं नाही, मी दिसला नाही माका व्यवस्थित, पण नंतर मी झूम करून बघलं तर कळालं माका की त्यांना हातावरती गिअरचं टॅटू काढला ना। तुम्ही केरळचे बस बघू शकतास, खूप युनिक आहेत। तिकडे दरवाजा बंद असतात आणि खिडकी उघडे असतं। तुम्ही जर इथे बघितलेत ना तर सगळ्यांचे बंगले इथे नॉर्मल कोण सगळं असं दिसत नाही, सगळ्यांचे बंगले दिसतात। आणि हे एकदम प्रॉपर आर्किटेक्टकडून बनवून घेतलेले आहेत प्लॅन त्याचा। यावरून एकच गोष्ट समजते की इकडची लोक आहेत ती मालदार आहेत। आपण आता 15-20 मिनिटांमध्ये एअरपोर्टमधला पोहोचू। त्यानंतर 2 असतात, हा पुढे तुम्हाला माहीत नाही, राईट साईडचा आहे। In 100 meters, at the roundabout, take the second exit onto Kannur Airport Terminal Road. Exit the roundabout onto Kannur Airport Terminal Road. Continue on Kannur Airport Terminal Road for 1 kilometer. Exit the roundabout. इकडे तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळे डोंगरच आहेत आणि मस्त इथे पावसाचं वातावरण झालंय। एअरपोर्टचा एरिया तेव्हा जाम भारी दिसतंय। एअरपोर्टला पोचलो।
आतमध्ये एंट्री करतोय आधार कार्ड दाखवून. आता माझी पहिली चेकिंग झाली. आता मी बोर्डिंग पास घ्यायला चाललो आहे आणि मला सीट पण नाही मिळाली मी रिशेड्यूल केल्यामुळे. तर त्या आधी सीट बघतो कुठे मिळते. एअरपोर्ट बघू शकता एकदम क्लीन दिसतोय इकडचा. आणि आता आपल्याला इकडे बोर्डिंग पास घ्यायचं आहे आणि तिकीट पण. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला कन्नूर ते हैदराबाद आणि हैदराबाद ते मुंबईपर्यंतचा बोर्डिंग पास मिळालेला आहे. तर आता आपण चाललो आहे सिक्युरिटी चेकिंगसाठी. तिकडे सिक्युरिटी चेकिंग आहे. तिथे मला काही शूट नाही करता येणार कारण काय सिक्युरिटी पर्पजसाठी. आता बदली आहेत 5:20 झाली आहेत आणि मी इथे पोचलो 5 वाजता आणि हॉटेलवर निघालो 4:05 मी हॉटेलवर निघालो. मला यायला 1 तास लागला इथे येईपर्यंत. शार्प 5 वाजता मी इथे पोचलो. सिक्युरिटी वगैरे चेक झाली माझी. बोर्डिंग पास घेतला. हा बघा बोर्डिंग पास वगैरे घेतला. तर मी आता माझ्या गेट नंबर कन्नूरचा जो गेट नंबर 14 आहे तिथे येऊन थांबलो आहे. आणि तुम्ही मागे एअरपोर्ट बघू शकता. इथे विमान लागला. आता एकही विमान इथे नाही आहे. हा छोटा एअरपोर्ट आहे पण इंटरनॅशनल आहे. इथून फ्लाईट पण आहेत अबुधाबी सरजा वगैरे जाण्यासाठी. मी मगाशी तिथे स्क्रीनवरती बघितलं. तर माझी फ्लाईट आहे संध्याकाळी 7:45 आणि तो कुठेही जरी जायचं असेल तरी मी लवकरच जातो. आपण वेळेत गेलेलाच बरं सगळीकडे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. तर चला आता बघतो इकडे तिकडे काहीतरी चाय वगैरे बघतो थोडी यायला काय मी इथे का. मुंबईच्या एअरपोर्टवरती 200 रुपयाची चाय प्यायला होत आहे आणि कन्नौरच्या एअरपोर्टवरती 300 रुपयाची चाय पित आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यातली सगळ्यात महागडी चाय मी पिते आज 300 रुपयाची. ₹310 चाय प्यायला आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात महागडी चाय. थुकी सुद्धा चव नव्हती. मुंबईची 200 रुपयाची प्यायला ती तरी बरी होती पण अजिबात चव नव्हती चाय का पिओची म्हणून पियाला. आता काय तल पिली ती. कोणाचं तरी प्रायव्हेट शेट आहे. लँड झालं आत्ताच आणि येत आहे आता इकडे. हे जे विमान आहे मगासून इकडे उभं होतं ते आता एक्सप्रेस आहे एअर इंडियाचं एक्सप्रेस म्हणून आहे प्लेन. ते आता टेक ऑफला रेडी होत आहे. किती मोठं विमान आहे बघा. येताना हे एवढंच मोठं विमान होतं. आता आपल्याला कन्नूरवरून हैदराबादसाठी छोटं विमान आहे. आणि मग हैदराबादवरून मुंबईसाठी सेम साईजचं विमान आहे एवढं मोठं. आत्ता वाजले 6:55 झाली आहेत. दिवस जरी मोठा असला तरी पण अंधार होत चालला आहे. रात्री फ्लाईटमधून काय दिसेल मला माहिती नाही. दिसण्यासारखं असेल बाहेरचा व्ह्यू तर मी नक्की दाखवेन. आता तुम्हीच बघू शकता की किती अंधार होत चालला आहे आणि आपण आलो तर किती उजेड होता तो. 7 वाजले तरी बोर्डिंग अजून का केली नाही आहे मला कळत नाही आहे. कदाचित फ्लाईट लेट असेल त्यामुळे. पण आता थोड्या वेळात करतील अशी अपेक्षा आहे. बघूया.
इथे रोस्टेस आलेले आहेत आता आपल्या फ्लाईटच्या आणि इथे बाहेर बस आलेली आहे आपल्याला न्यायला प्लेनपर्यंत. आता लाईट त्याने ऑफ केले. जेव्हा बोर्डिंग सुरू करतील तेव्हा मग परत लाईट चालू करून मग आपल्याला बसने नेणार आहे तिथपर्यंत फ्लाईटपर्यंत. एअर होस्टेसचं काहीतरी काम चालू आहे तिथे. आता या बसने आपल्याला प्लेनपर्यंत जायचं आहे. कृपया ध्यान दीजिए, विमान में ईंधन भरने की प्रक्रिया जारी है, इसलिए आप अपने स्थान पर बैठे रहें और धूप में ही बैठे रहें. धन्यवाद. लेडीज एंड टेबल आहे लंचसाठी चहा वगैरे प्यायला. हा विमानाच्या हिशोबाने छोटा आहे, निसर्गाचा मोठा होता. तो और मैं स्फूर्ति आज के मुख्य कन्नड़ा. हम हिंदी, अंग्रेजी और कन्नड़ा बोल सकते हैं. हम आपकी सुरक्षा से लेकर फर्स्ट आपलं विमान निघालं आहे आता टेक ऑफ साठी. आता वाजलेत 7:57 झाली आहेत आणि आपली फ्लाईट होती 7:45 जवळजवळ 17 मिनिटं फ्लाईट लेट आहे. आपकी सुरक्षा. आपलं विमान आता रनवेवरती पोहोचलं आहे. इथे थोडा हॉल्ट घेतला कारण काय मोठी झेप घ्यायची असेल तर थोडा वेळ काही क्षण थांबावंच लागतं. त्याचप्रकारे विमानही आता थोडा वेळ थांबलं आहे काही सेकंद. येणाऱ्या पुढच्या काही वेळातच प्लेन टेक ऑफ करेल. पकडलं आपल्या प्लेनने स्पीड पण पकडलंय मजबूत. पकडलंय जवळजवळ 100 ते 120 किलोमीटर आता आहे. 150 किलोमीटर प्रति आहे. रनवे बरोबर नाही आहे. कडकडकडकडकडकडकडचा आवाज येतोय. हे लवड आलं विमान. बघा आपण वरती होत होता. खालची कन्नड सिटी दिसते बघा कशी आकाशात. प्लेनमध्ये जर उलटी होत असेल ना त्यासाठी कॅरी बॅग दिली आहे. इथे दिलं आहे टेअर गिअर. इथून फाडायचं आहे. त्यानंतर मग उलटी करून झाल्यानंतर फोल्ड गिअर प्रेस टू सी. इथे एक पिन आहे ती प्रेस करायची आहे बघा. मग ही लॉक होऊन जाईल. Off all electronic devices or keep them in flight mode. Open the window shade, close your tray table, fasten your seatbelt, and refrain from using the lavatory till we land. Please share your valuable thoughts with us by clicking the feedback link sent to your registered mobile numbers. Our contact details are available on www.gophysicalflight.in. You may also visit www.airseva.gov.in or
download the Air Seva app to share any feedback or suggestions on our services with the Ministry of Civil Aviation. Thank you. अजूनपर्यंत आमच्याकडे तसं ठेवलं होतं त्यांना अनाउन्समेंट केली कलेक्ट करून म्हणजे आम्ही प्लसनं आम्हाला पाणी दिलं हैदराबाद आल्यानंतर हा कचरा कलेक्ट करतो आहे वा आपण दाखल करून बसायचं त्या बघा आता एअर होस्टेस गार्बेज बॅग घेऊन गेले कलेक्ट करण्यासाठी. झाली आपली फ्लाईट हैदराबादमध्ये लँड. कृपया आप अपनी कुर्सी की पेटी बांध रखें. सामान कक्ष सावधानी से खोलें. अपनी यात्रा में इंडिगो को शामिल करने के लिए धन्यवाद. यू आर फ्री टू यूज योर मोबाइल फोन्स नाउ. प्लीज चेक द सीट पॉकेट फॉर एनी पर्सनल बिलोंगिंग्स. Do remain seated until the aircraft comes to a complete stop and the seatbelt sign is switched off. Please open the overhead bins carefully. Thank you for flying with Indigo. See you next time. जो तुम्ही बघताय तो हैदराबादचा एअरपोर्ट आहे. ती बघा ही जी समोर फ्लाईट दिसते ती अक्सर एअर आकाश एअर. थँक्यू. आपल्याला मध्येच उतरवलं आहे तर आपल्याला परत इथून बस तिथे घेऊन जाईल एअरपोर्टपर्यंत. इथे कुठे पण मध्येच उतरवतात. हे प्लेन छोटं असल्यामुळे ना इथे मध्येच उतरवलं आपल्याला. आता आपण आहोत हैदराबाद एअरपोर्टवरती. मागे लिफ्ट पण आहेत पण आपल्याला सगळं एक्सप्लोर करायचं असं म्हणून आपण एस्कलेटरने वरती जाऊया आणि आधी जेवणासाठी बघूया काय मिळतंय का. आपण एस्कलेटरनं आता वरती चाललोय. जाम भारी वाटतं काय म्हणा.
बघा हा एस्केलेटर एक भारी आहे. मला तो मुंबईला असं एक्सप्लोर करायचा होता, पण तिथे काही जाता येत नव्हतं, त्यामुळे मी हैदराबादचा हा एस्केलेटरचा वापर करतोय. आहे तर सगळेच एन्जॉय घेतात. चालत जायचं तर लोक यावरून काय येतात मला तेच कळत नाही अजूनपर्यंत. मुंबईला पण एस्केलेटरचा वापर का करतात का माहिती. जिने जर चढूनच जायची असेल तर मग जिन्यावरूनच जाऊ ना, एस्केलेटरवरून कशाला येतात. एस्केलेटरची हाऊस बघली, आता लिफ्ट पकडली आणि लिफ्टने वरती चाललोय. हैदराबाद एअरपोर्टला जाम फिरावं लागलं. एक्झिटला गेलो, तिथून वरती जा म्हणून सांगितलं आणि वरती विचारल्यानंतर परत सांगितलं की तू खाली जा म्हणून. असंच मग खाली गेल्यानंतर परत विचारलं, म्हणाले तू वरती सेकंड फ्लोअरला जा. तेच चालू होतं. आपल्याकडे टाईम कमी उरला आहे. आता 19 नंबर गेट जवळ जायचे. खायला काय भेटेल असं वाटत नाही आहे, तरी पण बघतो मी आलं तर. 19 नंबर गेट बघतोय. बघा इथे लिहिलेले असतात 1 ते 2 समोर आहेत, 9 ते 22 पण समोरच आहेत. सगळं लिहिलेलं असतं वरती. वगैरे सगळे शॉप्स आहेत. आधी बोर्डिंग कधीच इकडची बोर्डिंग बघतो कधी होणार आहे ती. जर मग आपल्याकडे वेळ असेल तर मग येऊन नाश्ता काहीतरी खातो, थोडं भूक लागली आहे जाम. 19 नंबर गेट. हैदराबादचा जाम मोठा एअरपोर्ट आहे. इंटरनॅशनल असल्यामुळे आणि डोमेस्टिक दोन्ही पण असल्यामुळे खूप जाम मोठं आहे. बोर्डिंगला स्कॅन करून जर आता बोर्डिंग पास आता फ्लाईटच्या दिशेने चाललं आहे. लावली इथं फ्लाईट. हैदराबाद टू मुंबईपर्यंतचं विमान मोठं आहे. जसं येताना विस्ताराचं होतं 3x3चं सीटचं, तसंच सेम आता हैदराबादवरून मुंबईला जातानाच आहे. कन्नूरपासूनची हैदराबादपर्यंतची फ्लाईट लेट होती. छोटं प्लेन होतं, पण आता हैदराबादपासून मुंबईपर्यंतचं प्लेन मोठं आहे. मी घाईघाईत एक बर्गर खाल्ला. आता बघतो मुंबई एअरपोर्टला जाऊन काय मी तेव्हा नाही तर आता फ्लाईटमध्ये तर असेलच, पण जर आवडीचं नसेल तर मग काही फायदाच नाही आहे. मग मुंबई एअरपोर्टला जाऊन काहीतरी खातो. आता वाजलेत रात्रीचे 11:30. 15 मिनिटातच फ्लाईट सुटेल हैदराबादवरून, टेक ऑफ करेल. एसीचे हे जे आहे ते एसीसाठी आहे कमी जास्त करायला. लाईट्स आहेत आणि ही बटणं काय ही जी येलोवाली ते मी तुम्हाला नंतर सांगतो. मुंबईवरून कोचीला जाताना लेफ्ट साईडची सीट घेतलेली आणि कन्नूरवरून हैदराबादला येताना आपण लेफ्ट साईडची घेतलेली. आणि आत्ता हैदराबादवरून मुंबईला जाताना राईट साईडची घेतली आहे, कारण का दीपक काका म्हणाले की जर उजेड असेल तर भांडूप दिसेल म्हणून. तर मग बघूया आपल्याला भांडूप दिसेल का, म्हणून राईट साईडची घेतली आहे.
इथे जर तुम्ही बघाल ना तर जुनी झालेली विमानं इथे पार्क करून ठेवली आहेत. ही स्पाइसजेट ही कंपनी आता बंद झाली, तर त्याचं एक प्लेन इथे पार्किंग करून ठेवलं आहे. हे कोणत्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे. रात्रीचा जर विमान प्रवास जर आपण करत असू ना तर मग काही दिसत नाही बाहेरचं, फक्त झगमगत्या चांगल्या लाईटी दिसतात वेगवेगळ्या कलर्सच्या, बाकी काही मजा नाही. जर विमानाने प्रवास करत असू तर आपण, मला असं वाटतं की आपण सकाळचा उजेड असताना प्रवास करावा, जेणेकरून आपल्याला बाहेरचा व्ह्यू, निसर्गाचा आस्वाद घेता येईल. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की वरती जे बटन आहे त्याचा उपयोग काय होतो ते नंतर सांगेन. त्याचा खरा उपयोग आहे, हे बटन जर प्रेस केलं ना ते मग आपण एअर हॉस्टेलला बोलवतो. मी बोलवलं कारण की ते तुम्हाला दाखवायचं पण होतं, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे. आणि दुसरं म्हणजे मला तहान लागलेली, तर त्यामुळे मी ते बटन प्रेस केलं. मग त्या एअर हॉस्टेल्स येतील आणि मी सांगेन त्यांना की मला पाणी हवं आहे म्हणून, तर ते पाणी मला आणून देतील. हे बघा, दूसरे टर्मिनल से हैं तो कृपया साइन बोर्ड का इस्तेमाल कीजिए. अधिक सहायता. ट्रैवल टाइम बिटवीन बोथ द टर्मिनल्स इज अप्रॉक्सीमेटली 35 minutes. थैंक यू. Passengers, please remain seated. Cabin crew is on all sides. Thank you. आपण मुंबई एअरपोर्टला पोचलो आहे आणि लोक इथून उतरत आहेत आणि मी तरी पण बसून आहे. मला कुठे जायची घाई नाही आहे. हे जरी खरं असलं तरी माझ्या बाजूचा जो पॅसेंजर होता तर त्याला कळत नाही की मुंबईला आपण पोचलो आहे. तो एवढ्या गाढ झोपेत आहे ना, मला पण वाटत नव्हतं की त्याला डिस्टर्ब करावं, पण शेवटी काय मला उठवावंच लागणार होतं. तर मी उठवलं त्यांना, म्हणालो की मुंबई आली आहे म्हणून. असो, चालायचंच.
पडूसाठी जाम फिरून जायचं लागतं का, जाम म्हणजे जाम आहे, फिरून जायचं लागतं. आता वाजल्यात रात्रीचे 1:25 झाले आहेत आणि आपली फ्लाईट अर्धा तास लेट होती. चला आता बाहेर पडतोय, पण बघतोय काय खाऊ का, काय भूक लागली आहे. चला तर मग बहिणा मी आता कॅब करून घरी जाणार. तर व्हिडिओ हे संपवतोय. धन्यवाद.